समाज मेळावा. समाज मेळावा म्हणजे अनेक प्रकारे समाज मेळावे भरवले जातात की ज्यामुळे समाज जागृती होते आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. मग ते शाळेचे मुलं असू दे किंवा वयस्कर वृद्ध असू दे, त्यांना एक उभारकी देण्यामध्ये ते मेळावे साजरे केले जातात. लग्न समारंभ साजरा केला जातो की तिथे सार्वजनिक लग्न केलेले जातात. परंतु हे समाज मेळावे समाजातील हितासाठी ठेवले जातात. अनेक प्रतिष्ठित पदवीधर उद्योगपती असे म्हणजे मोठमोठे लोक येतात आणि तिथे आपलं भाषणं करतात, अनुभव सांगतात, त्यांना एक प्रेरणा देतात की असं केल्याने असं होऊ शकतं, असं आहे नाही का. पण तो आपण कधी विचार केला आहे का की जे समाज मेळावा साजरा करतात, जे समाज मेळाव्यामध्ये ज्या वेळेला ते एक आपले अनुभव सांगतात, समाज जागृती करतात, लोकांना समाज मेळावे भरून उभारकी देतात, ते स्वतः त्यांच्या अनेक पिढ्यातील म्हणजे मग सांगायचं तर त्यांचा भूतकाळ जो गेलेला असतो, अनेक पिढ्या उलटलेल्या असतात, जसं की 100, 125, 150 जे पण असेल ते, तर त्या पिढ्यातील चांगले किंवा वाईट रीतिरिवाज समाजासमोर आणतात का चांगलेच विचार आणतात, चांगलं केलेलं सांगतात आणि वाईट सांगत नाही. तर याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की व्यक्ती जर एवढी सांगते, एवढं करते, पण ही स्वतः हिच्या घराण्याचं किंवा हिच्या समाजाचं, हिचे जे वंशज आहे पिढ्यातील, यांचं काय, यांचे काय रीतिरिवाज आहे, चांगले की वाईट, का ते कोरडं आहेत, याच्याकडे पण समाजाने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण समाज जागृती करणे किंवा मेळावे भरवणे किंवा भाषणं करणे हे म्हणजे काय ॲक्च्युली पाहिजे कोणी करू शकतं. त्याच्यावरती काय अभ्यास केला तो कोणी करू शकतो, किंवा एक अनपढ व्यक्तीलासुद्धा आपण काहीतरी असं सांगितलं, विचारपूस केली, असं तसं म्हणून प्रेरित केलं तर तो सुद्धा बोलणारच नाही का. अन्यायाविरुद्ध बोलतो किंवा चांगले विषय मांडतो किंवा कसा न्याय भेटायला पाहिजे किंवा कसा नाही सांगतो. परंतु हे जे प्रतिष्ठित पदवीधर उद्योगपती आहेत ते स्वतः काय आहेत, त्यांच्यात अनेक पिढ्यातील रीतिरिवाज काय त्यांनी चांगले वाईट तुम्हाला सांगितले आहेत का त्यांचे वाईट रीतिरिवाज आतापर्यंत चालूच आहे. तर त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्या शिकवाय ब्रह्मज्ञान स्वतःला एक कोरडं भाषेत तर काही उपयोग नाही ना. तुम्ही मुंबई, पुणे, नाशिक, पूर्ण महाराष्ट्रभर काय तर देशविदेश जाऊन भाषणं केल्याने मेळावे भरवले तरी काही उपयोग होणार नाही. म्हणजे कोणीही असू दे की मी देखील कुठे गेल्या मोठमोठे भाषणं दिले, मेळावे भरवले, त्यात सहभागी झालो आणि मी माझं कोरडं प्रश्न असलो तर उपयोग काय नाही का. म्हणून भाषण देणे आणि समाजाचं हित पाहणे त्याच्या आधी आपल्या घराण्याचे वाईट किंवा चांगले रीतिरिवाज संपलेले आहेत का हे समाजापर्यंत दाखवून देणे आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न करणे. आणि आपल्यामध्ये इतके वर्ष उलटल्यानंतरही आपल्या अनेक पिढ्या गेल्यानंतरसुद्धा घराण्याच्या आपल्यात काही परिवर्तन झालेले आहेत का आपण आहे तसंच आहोत कोरडं प्रश्न का फक्त शिक्षण घेतलं, पदवी भेटली, प्रतिष्ठा भेटली, उद्योगपती झालो म्हणून आपण जिंकलो आणि मग आपण समाजसेवा करायला लागलो. परंतु समाजसेवा करणे हा सुद्धा एक बिझनेस आहे आणि हा बिझनेस करणं म्हणजे मला वाटतं खूप सोपा आहे ना. कारण याच्यामध्ये काही खर्च काहीच येत नाही. पण तुमच्याकडे पदवी प्रतिष्ठितपणा असला आणि थोडं तटकमटक बोलणं चालणं हे ते असलं, 2 पैसे असले की तुम्ही बिझनेस करायला मोकळे. तर हे अशा लोकांपासून सावध झालं पाहिजे, नाहीतर हे आपली दिशाभूल करतील हे नक्कीच. कारण निवड मेळावा भरवला म्हणून तिथे आपण सहभागी व्हावं
असं नाही. पण वेळेवर जरी गेले तर चांगल्या गोष्टी घ्या, वाईट गोष्टी सोडून द्या. कारण आमच्या अनुभवाचे बोल असतात, आमच्या अनुभवाचे बोल आहेत की अनेक काही लोकांचे असं असतात ना का दुसऱ्यांचं काय सांगायचं, स्वतःपासूनच आपण प्रगती करायची सुरुवात केली पाहिजे आणि स्वतःपासून समाज घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या दृष्टिकोनामध्ये असे आहे किंवा आम्ही पाहिलेले आहे, ऐकलेले आहे असे रीतिरिवाज की 100-125 वर्षापूर्वी खूप वाईट आता महिलांचा विषय घेतला, महिलांना मुलींना विकत होते. आज मुली भेटत नाही म्हणून आपण वळतो, मुली भेटत नाही, मुलीच्या मागण्या वाढल्या. परंतु 100-125 वर्षापूर्वी मुलींना विकत होते, लग्न करत होते आणि पैसे घेत होते. आणि काही लोक असे होते की इस्टेट्स वाढवण्यासाठी मुलींना अन्याय अत्याचारही करत होते. असे अनुभवसुद्धा आम्हाला आहेत. तर सांगणं एवढंच की निर्णय आपल्याला घ्यायचा, समाज जागृती सुरुवात पूर्ण केली पाहिजे. आणि समाज जागृती म्हणजे समाजासाठीच नसते, ती पूर्ण देशभर पसरली आणि आपण मंत्री जरी झालो तर काहीही उपयोग नाही. उद्योगपती हो, मंत्री हो, हा बिझनेस करणं रॉंग आहे, मतलब हॉपलेस काम. तर आपलं आपण विचार करणं गरजेचं आहे. हे आमचे अनुभव आहेत की आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. उदाहरणं आहेत की आम्ही बघितलेलं आहेत की नाही की त्यांनी खूप असे आज सावित्रीबाई फुले यांचं जयंती म्हणजे खूप मोठी हे महिलांसाठी काय काय केलं, स्वतः त्यांनी किती कष्टहारी केले. पण आज देखील महिलांवर अन्याय अत्याचार होतोच ना. आणि आपण शेवटी महिलांनाच नावं ठेवतोच ना, मुलींना नावं ठेवतोच ना, मुलं पसंत करत नाही. पण सत्य तेच आहे की 100-150 वर्षापूर्वी मुलींना विकत होते, लग्न करायचे म्हणजे विकायचे. आणि ती शक्यतो सावत्र म्हणजे बघायलाच नको, वाईट मार्गाला पण लावायचे. हा आमचा अनुभव आहे. एवढंच सांग की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हे करताना विचारपूर्वक आणि त्याचा अभ्यास करणे गरजेचं. मला काय वाटतं याच्यात उपयोग नाही, समाजाला आपण काय देऊ शकतो आणि समाज आपल्याला काय देऊ शकतो याच्यामध्येच मोठेपणा